Hello boys and girls. In the previous video, we had come to paragraph number 2 on page number 19, and we were getting the information about the Chinese Emperor Shennong, how he was on his travel through the forest and how a servant was boiling water for him to drink, but some leaves from a nearby tree fell into the mixture, and when he drank that mixture, he was amazed by its flavor. He also carried on investigation and found that tea had many healing and restorative qualities or properties, and it could also be used as antidote to certain poisons. Yesterday we got this information. Today we shall continue with the third paragraph. So open your books on page number 19. Here there is another legend. आणखी एक दंतकथा आहे चहाविषयी. Here there is another legend about tea. Let us start. Now I read, look into your books and listen carefully. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma. There is another legend I just told you. There was a Buddhist monk. Monk म्हणजे साधू. Write down this word, monk, a monk. भिक्षुक किंवा कंसात साधू. A monk, M-O-N-K, भिक्षुक कंसात साधू. आता आणखी एक बौद्ध धर्मातला भिक्षुक होता. हिज नेम वॉज बोधिधर्मा. मग तुम्हाला जर विचारलं हू वॉज बोधिधर्मा or what was Bodhidharma, your answer must be ready, a Buddhist monk, right? Who was the first? ही पहिलीच व्यक्ती होती to use tea as a drink. पेय म्हणून, चहाला पेय म्हणून वापरणारी ही पहिलीच व्यक्ती होती. Bodhidharma was the first monk who used tea as a drink. He was keen to find a herb. Write down another phrase, to be keen, K-E-E-N. To be keen means to be eager, E-A-G-E-R, eager. मराठीत अर्थ आतुर असणे, उत्सुक असणे. आतुर असणे किंवा उत्सुक असणे. मग आता वाक्य पहा. बोधिधर्मा वॉज कीन टू फाइंड ए हर्ब. अशा प्रकारची वनस्पती शोधण्यामध्ये तो उत्सुक होता, आतुर होता. कशी? ऑर ए मेडिसिनल प्लांट, किंवा एक औषधी वनस्पती. विच वुड हेल्प हिम स्टे अवेक, की जिचा उपयोग त्याला जाग राहण्यासाठी होईल. अशी वनस्पतीच्या शोधात तो होता. ही वॉज बोधिधर्मा वॉज इन सर्च ऑफ सच अ मेडिसिनल प्लांट विच वुड हेल्प हिम टू रिमेन अवेक और टू स्टे अवेक. राइट डाउन दिस फ्रेज, टू स्टे अवेक. AWAKE, जागे राहणे. आता कुठं, कशासाठी? अँड अलर्ट, आणि त्याला सतर्क ठेवू शकेल. फॉर लॉंग पिरियड्स ऑफ टाइम इन प्रेयर अँड मेडिटेशन. प्रार्थनेच्या काळामध्ये, चिंतन किंवा ध्यानधारणेच्या काळामध्ये दीर्घकाळ त्याला जागे ठेवू शकेल अशा वनस्पतीच्या शोधात तो होता. ही वॉज इन सर्च ऑफ हर्ब. हर्ब लक्षात घ्या, झुडपासारख्या वनस्पतीला हर्ब म्हणतात. औषधी वनस्पती बी होऊ शकते ती, की ज्याच्यामुळं त्याला जागं आणि ॲक्टिव्ह राहता येईल. पण कशामध्ये? किती काळ? दीर्घकाळ. प्रार्थनेमध्ये किंवा मेडिटेशनमध्ये.
Write down this word meditation. MEDITATION. मेडिटेशन. अर्थल्या चिंतन ऑब्लिक मनन. चिंतन मनन ध्यान धारणा. when you do yoga you are in the position of meditation. You know Ramdev Baba, he always meditates. ते नेहमी चिंतन करतात, ध्यान धारणा करतात. मेडिटेटचं नाव आहे मेडिटेशन. म्हणून या बोधी धर्माला प्रार्थनेच्या काळात, ध्यानधारणेच्या काळात दीर्घकाळ जागं राहता यावं आणि अलर्ट राहता यावं अशा वनस्पतीच्या म्हणजे हर्बच्या शोधात तो होता. तुम्ही बोधी धर्माची माहिती नीट डोक्यात ठेवली पाहिजे. तर लाईन बाय लाईन पुढे. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल. बरीच अशा प्रकारचं संशोधन केल्यानंतर आणि त्याचे ट्रायल घेतल्यानंतर ही फाउंड त्याला असं आढळलं म्हणजे बोधी धर्मा फाउंड दॅट चिविंग लिव्ज फ्रॉम द टी श्रब. चहाची पानं जर चघळली, च्यू म्हणजे चघळणे, पीपल च्यू टोबॅको राईट, लोक तंबाखू चघळत असतात. तसं तो म्हटला चहाची पानं जर चघळली तर काय होतं. श्रब ॲक्टेड ॲज ए स्टिम्युलंट. इट ॲक्ट्स ॲज स्टिम्युलंट. ते उत्तेजक म्हणून काम करतं. हा एक नवीन शब्द आहे स्टिम्युलंट, लिहून घ्या. उत्तेजक, स्टिम्युलंट, उत्तेजक. मग काय म्हणाला बोधी धर्मा. व्हॉट डीड बोधी धर्मा से ऑर फाइंड. ही फाउंड दॅट इफ वी च्यू टी लीव्ज इट वर्क ॲज स्टिम्युलंट. ते उत्तेजक म्हणून कार्य करतात. आता उत्तेजक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. चहा घेतल्यावर तरतरी येते, याला स्टिम्युलंट म्हणतात. नेक्स्ट लाईन. हेल्पिंग हिम स्टे अवेक. की ज्याचा उपयोग त्याला जागं राहायला होईल. असं बऱ्याच काळ संशोधन केल्यावर त्याला असं आढळून आलं. लक्षात आलं. व्हॉट डीड ही फाइंड. यू शुड रिमेंबर वेल. नेक्स्ट. इट वॉज ही. तोच असा होता. हू इंट्रोड्यूस्ड टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना. हा बोधिधर्म एकटाच असा होता की ज्याने आपल्या शिष्यांमध्ये चहाची ओळख करून दिली, चहाचा परिचय करून दिला. इथे इंट्रोड्यूस हा शब्द महत्त्वाचा आहे. त्याचे दोन भिन्न भिन्न अर्थ होतात. राईट डाऊन. टू इंट्रोड्यूस INTRODUCE, परिचय करून देणे, ओळख करून देणे. मग आता दुसरा शब्द लिहा. डिसायपल्स. DISCIPLES. डिसायपल्स, शिष्य. शिष्यगण किंवा शिष्य. मग आता मी ती ओळ परत वाचतो. तू पहिलीच व्यक्ती होती. बोधी धर्मा वॉज द फर्स्ट. म्हणून काय म्हटलं. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना. चीनमध्ये आपल्या शिष्यात चहाची पहिली ओळख करून देणारा, परिचय करणारा बोधी धर्मा पहिला होता. इट इज सेड दॅट. असं म्हटलं जातं. जॅपनीज प्रिस्ट. जॅपनीज म्हणजे जपानमधले. प्रिस्टचा अर्थ लिहा. अप्रिस्ट. PRIEST. एक वचन सांगितलं. अप्रिस्ट धर्मगुरू. प्रिस्ट म्हणजे धर्मगुरू. आता ओळ काय आहे. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रिस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स. कोणाच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करणारे. बौद्ध धर्मातील गुरूंच्या. इथं टीचरचा अर्थ गुरु घ्यायचा. बौद्ध धर्मातल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करणारे. इन चायना. पण कोणत्या देशात. चायनामध्ये. कॅरीड टी सीड्स अँड लिव्ज बॅक होम विथ दॅम. काय कळलं तुम्हाला.
कॅरीड घेऊन गेले किंवा घेऊन आले. काय काय? टी सीड्स अँड लिव्ज. कुठं? टू जपान. होम म्हणजे जपान, कारण जॅपनीज होते ते आणि चायनामध्ये अध्ययन करत होते, धर्माचं शिक्षण घेत होते, राईट. पण जपानमध्ये परत येताना, घरी परत येताना दे कॅरीड सीड्स ऑफ टी अँड लिव्ज विथ देम. त्यांनी आपल्याबरोबर हे बी नेलं, चहाची पानं नेली. सोपं आहे, काही कळायला अवघड नाही. टर्किश ट्रेडर्स. टर्किश आपण तुर्कस्तानमधले असं म्हणतो, तुर्की म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये टर्किश म्हणतात. हां, लक्षात घ्या. टर्कीपासून टर्किश हे ॲडजेक्टिव्ह आहे. ट्रेडर्स म्हणजे व्यापारी. मग आता पहा ते वाक्य. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. नेमकं त्या काळात काय सुरू झालं? तुर्कस्तानमधले व्यापारी मंगोलियाच्या बॉर्डरवर सौदे करत होते चहाचे. त्यांनी सौदे करायला सुरुवात केली. टू बार्गेन हा नवीन शब्द आहे. BARGAIN. टू बार्गेन, सौदे करणे किंवा ऑब्लिक व्यापार करणे. सौदे करणे किंवा व्यापार करणे. आय रीड दॅट लाईन वन्स अगेन. पुस्तकात पहा. टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. आणि झाला व्यापार सुरू, सौदेबाजी सुरू झाली. पण कुठं? मंगोलियाच्या सरहद्दीवर, ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. नेक्स्ट लाईन. इन फॅक्ट, खरं पाहिलं तर, द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुएस्तंग. आता दुसरा एम्पर आला. दिस इज अनादर एम्परर इन चायना, हुएस्तंग. लक्षात घ्या उच्चार कसा करायचा. हुई उच्चार होतो, स्तंग उच्चार होतो. वॉज सो टेकन अप. तो इतका प्रभावित झाला. सो म्हणजे व्हेरी अर्थ आहे आता, पण टेकन अपचा अर्थ लिहा. टू बी टेकन अप. टू बी टेकन अप, बरोबर. टू बी ग्रेटली इम्प्रेस्ड. टू बी ग्रेटली इम्प्रेस्ड, खूप प्रभावित होणे. खूप प्रभावित होणे. जरा ओळ समजून घ्या. Here in this line there is another Chinese emperor whose name was Huistang. Was so taken up with tea, तो चहाने इतका प्रभावित झाला that he set up a research into the best tea whisking. तो चहामुळे इतका प्रभावित झाला की त्याने चहाची उत्तम निर्मितीची पद्धत उभारली. त्याने काय केलं? कोण उत्तम चहा बनवतं असं एक दिवस मेळावाच भरवला असं म्हणायला हरकत नाही. लक्षात घ्या. कोण? हुइस्तंग, चायनीज एम्परर. ही वॉज ग्रेटली इम्प्रेस्ड बाय टी. आणि पुढचं परत वाचतो बाय टी नंतर. दॅट ही सेटअप, त्याने थाटलं, उभं केलं. ए रिसर्च, संशोधन. इंटू द बेस्ट विस्किंग मेथड्स, सर्वोत्तम चहा निर्मितीच्या पद्धतीचं त्याने संशोधनच थाटलं, उभं केलं. अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट. होस्टेडचा अर्थ डायरेक्ट लिहा. होस्टेड पास्ट टेन्स, HOSTED, बरोबर. अरेंज्ड, सिमिलर वर्ड, अरेंज्ड, ARRANGED. लिहिलं काय? अरेंज. मराठीत अर्थ लिहा. आयोजित केले. आयोजित केले. आता बघा त्याने काय आयोजित केलं हुइस्तंगने. ऑल्सो होस्टेड टी मेकिंग, चहा बनवण्याची, अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट, चहा बनवायचा आणि त्याची चव घ्यायची, याची टुर्नामेंट त्याने आपल्या दरबारात भरवली. हिअर कोर्ट मीन्स दरबार. अर्थ लिहायला हरकत नाही, पण असं लिहा. ए कोर्ट ऑफ द किंग, म्हणजे सोपं होईल, कारण कोर्टचे अनेक वेगळे वेगळे अर्थ आहेत, तुम्हालाही माहिती आहे.
ए कोर्ट ऑफ द किंग म्हणजे राजाचा दरबार. मग आता हुईस्तंगने काय केलं, एक प्रकारची कॉम्पिटिशन आयोजित केली. ही अरेंज्ड ए टी मेकिंग अँड टी टेस्टिंग कॉम्पिटिशन, बट वेअर इन हिज कोर्ट, स्वतःच्या दरबारातच. म्हणजे कशी इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे चहाची, तुम्ही नीट ऐकायला पाहिजे. सो म्हणून टी माइंडेड, आता दोन शब्दात डॅश आहे, टी माइंडेड, चहाचे शौकीन, वैधार्थ लिहावा लागेल. टी माइंडेड, दोन शब्दामध्ये हायफन किंवा डॅश ठेवा. टी माइंडेड, चहाचे शौकीन, ज्यांच्या डोक्यावर जास्त चहाचा पगडा असतो, सारखे चहा पितात कंटिन्युअसली, त्यांना टी माइंडेड म्हणतात. मी वाक्य परत वाचतो. सो टी माइंडेड वॉज ही. आता बघा कोणाला म्हटलेलं आहे टी माइंडेड, हुईस्तंगला, चायनीज एम्परर. तो इतका चहाचा शौकीन होता, परिणाम काय झाला, दॅट ही फेल्ड टू नोटीस. ही फेल्ड टू नोटीस म्हणजे ही डिड नॉट नोटीस, त्याच्या लक्षातच आलं नाही, येऊ शकलं नाही. काय, दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर. मंगोलियन लोकांनी त्याचं राज्य बळकावलं, ताब्यात घेतलं, हे त्याच्या लक्षात देखील आलं नाही. इतका बिझी होता. कोण, हुईस्तंग, अनादर एम्परर इन चायना. ही वॉज टी माइंडेड, ही वॉज बिझी इन टी, चहातच गुंतून गेला होता. अँड ही डिड नॉट नोटीस वेन मंगोलियन पीपल हॅड ॲक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर. एक फ्रेज लिहा, टू टेक ओव्हर. फार फ्रेजेस आहेत त्या वाक्यात चांगल्या चांगल्या. टू टेक ओव्हर, ताब्यात घेणे. ऑब्लिक, बळकावणे. आणि शेवटचा शब्द घ्या, एन एम्पायर, साम्राज्य. एन एम्पायर, साम्राज्य. तेव्हा दिस इज द स्टोरी ऑफ हुईस्तंग, अनादर एम्परर इन चायना. सो वी हॅव got information about two emperors. One was Emperor Shennong. He was called father of Chinese agriculture and medicine. We have seen this yesterday. I think this is enough. Take down some simple factual questions. Number 1. शांततेने प्रश्न घ्या. Who, WHO, इन ब्रॅकेट व्हॉट. हूने विचारला जाऊ शकतो आणि व्हॉटने विचारला जाऊ शकतो, एकच उत्तर येणार. हू ऑर व्हॉट वॉज बोधिधर्मा. बोधिधर्मा, BODDHI, तर धर्माजोडा DHARMA क्वेश्चन मार्क. आता असं विचारलं, बोधिधर्मा कोण होता किंवा बोधिधर्मा काय होता, उत्तर वेगळं येऊ शकत नाही. ए बुद्धिस्ट मंक, राईट डाऊन. ए बुद्धिस्ट मंक, एक बौद्ध भिक्षू होता. कळलं ना, मी परत मराठीत सांगतो. बुद्धिस्ट मंक म्हणजे बौद्ध भिक्षू. क्वेश्चन नंबर 2. वाय वॉज बोधिधर्मा. वाय वॉज बोधिधर्मा कीन, KEEN, कीन टू फाइंड अ हर्ब, HERB, herb, or a medicinal plant, क्वेश्चन मार्क. का बरं तो अत्यंत उत्सुक किंवा आतुर होता एखादी औषधी वनस्पती किंवा झुडूप शोधून काढण्यामध्ये. टेक डाऊन द आन्सर. बिकॉज that plant would help him to stay awake and alert for long periods of time in prayer and meditation.
in prayer and meditation. Right? Question number 3. What did Bodhidharma find? What did Bodhidharma find after considerable 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 search search and trial trial पुरेसा अशा प्रकारचा शोध घेतल्यावर आणि ट्रायल घेतल्यावर त्याला काय आढळलं? राईट डाऊन द आन्सर. that chewing leaves leaves from tea shrub shrub acted as a stimulant helping him to stay awake. Question number 4. Who was the first one? ONE पहिला कोण होता? Who introduced tea among his disciples in China? CHINA question mark. अर्थ कळला का? आपल्या शिष्यांमध्ये चहाची पहिलीच ओळख करून देणारा, चहाची माहिती देणारा कोण होता? आता मी याचं उत्तर सांगायला पाहिजे का रे बाबड्यांना? इतका छान पॅराग्राफ होता. वन वर्ड, बोधिधर्मा. राईट डाऊन, बोधिधर्मा. क्वेश्चन नंबर 5. Who carried tea seeds? Direct past tense, carried tea seeds and leaves to Japan. इंग्लिश लोक जपान म्हणतात, आपण जपानच म्हणू. क्वेश्चन मार्क. कुणी नेलं चहाचं बिन पानं? जापनीज प्रिस्ट, JAPANESE, जापनीज प्रिस्ट, PRIESTS अनेक वचन. स्टडिंग अध्ययन करणारे, स्टडिंग STUDYING. अंडर बुद्धिस्ट, BUDDHIST. टीचर्स, Buddhist teachers in China. Question number 6. Who began to bargain? For tea? चहासाठी कोणी सौदे सुरू करायला सुरुवात केली? For tea on the border, BORDER, of Mongolia. MONGOLIA. नीट स्पेलिंग बघा मंगोलियाचं. फार सोपं उत्तर आहे त्याचं, तुम्हाला माहिती. टर्किश ट्रेडर्स, T कॅपिटल, TRADERS, टर्किश ट्रेडर्स. आता इथपर्यंत आपण प्रश्न पाहिले, पण आता पर्यंत काही आपण आलो नाही. आणखी काही प्रश्न आपल्याला घेता येतील. तुम्ही ब्रॉड क्वेश्चनची म्हणजे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलची चिंता करू नका. आपण सगळे घेऊन ते पटकन तुम्हाला सोडवता येतील, काही अडचण नाही. आधी सोपे जमा करा, आपोआप मोठी उत्तरं तयार होतात. मला वाटतं आजच्या पुरतं हे पुरेसं आहे. वी शॅल कंटिन्यू टुमॉरो.